ठाणे पालिकेच्या भरती प्रक्रियेला 17 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ. ठाणे महापालिका आस्थापनेवरील प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा, अग्निशमन सेवा, शिक्षण सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा आदी सेवांमधील एकूण 1773 पदे भरण्यात येणार आहे. या पदांच्या भरतीसाठी 2 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत पालिकेने दिली होती. मात्र काही कारणास्तव पालिकेने ही मुदत वाढवली असून यामुळे आता 17 सप्टेंबरपर्यंत इच्छुकांना भरतीसाठी अर्ज दाखल करता येणार आहे. परंतु या नागरिकांनी मूलभूत सेवा सुविधा पुरवण्याची जबाबदारी असलेल्या पालिका एक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने आकृतीबंधमध्ये 880 वाढीव पदांना मंजुरी दिली, पण ही भरती काही कारणास्तव होऊ शकलेली नव्हती. त्यातच अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे महापालिकेत अधिकारी ठाणे महापालिकेची स्थापना 1982 मध्ये झाली असून ही ब वर्ग महापालिका आहे. ठाणे महापालिकेत शिक्षण मंडळासह 9088 तर परिवहन सेवेत 2600 कर्मचारी तसेच 2500 कंत्राटी कामगार आहेत. 2011च्या जनगणनेनुसार ठाणे महापालिकेची लोकसंख्या 18,41,000 इतकी आहे. ही लोकसंख्या आता 26 लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या काही वर्षात पालिका क्षेत्राचे विस्तारीकरण झाले आहे आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा दुहेरी ताण वाढला होता. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने रिक्त पदांकरिता भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी 2 सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्यास मुदत दिली होती. ठाणे महापालिकेने रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला असून यानुसार सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन आणि आरोग्य विभागात एकूण 1773 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.